आणि पुढची बातमी पुण्यातून। पुण्यात 50 वर्षीय व्यक्तीकडून बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती भागातील परिसरात घडली असा आरोप स्थानिकांनी केलाय। वेळीच नागरिकांनी घटना पाहिल्यामुळे ही घटना घडत असताना पाहिल्यानं मोठा अनर्थ टळला अशी माहिती आहे। पर्वती पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांकडून या प्रकरणी ठिय्या करण्यात आला। संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात देखील असल्याची माहिती मिळाली आहे। तेव्हा पुण्यामध्ये नसरापूरची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे। पुण्यातलीच पर्वतीच्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय। आता या सगळ्या प्रकरणी पुढे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा हा प्रयत्न झालेला आहे आणि संबंधित या घटनेतला जो कोणी आरोपी आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही सगळी घटना पाहिल्यानं हा मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे। दरम्यान पर्वती पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिकांकडून सध्या ठिय्या दिला जातोय। संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात देखील आहे। दरम्यान ही नेमकी घटना काय आहे याचे संपूर्ण तपशील अद्याप तरी हाती आलेले नाहीत। आता या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून काय माहिती दिली जाते ती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे पुण्यातल्या नसरापूरची घटना या सगळ्या प्रकरणी सध्या संपूर्ण जनमानसामध्ये रोष असताना आता पुण्यातच ही दुसरी घटना घडलेली आहे। दरम्यान याचे संपूर्ण तपशील अद्याप तरी हाती आलेले नाहीत। अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमकी घटना घडलेली आहे, काय कारण दिलं जात आहे, पोलिसांकडून याबद्दल काही अधिकृत माहिती देण्यात आली आहे का? दीपक, जर आपण बघितलं तर पुण्यातील ही धक्कादायक घटना समोर येते। एक 9 वर्षाची जी मुलगी आहे चिमुकली, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 50 वर्षाचा हा माणूस आहे जो या मुलीला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता आणि स्थानिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी गर्दी गोळा झालेली आहे। या जो आरोपी आहे, खरं तर ज्यांनी हे सगळे प्रयत्न केलेले आहे त्याला देखील त्या ठिकाणी लोकांनी धरून ठेवलेलं आहे। पोलिसांना या संदर्भात तातडीने माहिती देण्यात आली। मात्र त्याच वेळी आता लोकांमध्ये पुन्हा एकदा रोष या ठिकाणी दिसतोय। जी घटना या ठिकाणी पुन्हा एकदा घडलेली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने स्थानिक लोक पर्वती परिसरातील त्या ठिकाणी जमलेली आहे आणि पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करतायत। आणि एवढा मोठा मॉब पाहता वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नक्की यामध्ये काय काय घडलेलं आहे याबाबत अजून सुद्धा स्पष्ट माहिती पोलिसांकडून दिली जात नाहीये। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार 9 वर्षाची ही मुलगी आहे, जिच्याबरोबर काही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न हा जो 50 वर्षाचा आरोपी आहे तो या ठिकाणी करत होता। काही वेगळे इशारे देखील यामध्ये करण्यात आलेले आहेत। जोर जबरदस्तीने जे कपडे आहेत ते देखील काढण्याचा प्रयत्न होत होता अशी देखील प्राथमिक माहिती मिळते आणि त्यामुळेच स्थानिकांमध्ये प्रचंड रोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने लोक पर्वती परिसरामध्ये या ठिकाणी जमलेली आहेत, जोरदार घोषणाबाजी होतीये आणि त्यामुळे तात्काळ पोलिसांचा मोठा फौज या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लोकांची एकच मागणी आहे की तात्काळ या आरोपीला अटक करून त्याला कडक शिक्षा द्यावी आणि त्यामुळं आता परिसरामध्ये काहीसं तणावपूर्ण परिस्थिती आणि वातावरण सध्या पाहायला मिळतंय। पोलीस समजवण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या लोकांना, परंतु आपण बघतोय की नुकतीच जी घटना घडलेली होती 3 वर्षाच्या चिमुकलीवर जी अत्याचार झालेले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा अशी घटना घडतेय। त्यामुळे स्वाभाविकच नसरापूरची सगळी घटना आता समोर असताना जनमानसात रोष असताना पुन्हा एकदा पूर्ण या घटनेमुळे हादरून गेलेला आहे। स्वाभाविकच यातून आता काय पुढे येतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विकी, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू।
आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर काही महत्त्वाचे अपडेट्स पाहत रहा 10च्या बातम्या.